ज्यांच्या जवळ ते आता गेलेत त्यांनी समजण्याची गरज आहे की ह्या जवळ राहणाऱ्या व्यक्ती नाहीयेत. कारण ज्यांच्याबरोबर ते 15-15 वर्ष राहिले त्यांच्याजवळ टिकू शकत नाहीत, तर आता आपल्या जवळ आल्यानंतर किती दिवस टिकतील. ज्यांच्या जवळ ते आता गेलेत त्यांनी समजण्याची गरज आहे की ह्या जवळ राहणाऱ्या व्यक्ती नाहीयेत. कारण ज्यांच्याबरोबर ते 15-15 वर्ष राहिले त्यांच्याजवळ टिकू शकत नाहीत, तर आता आपल्या जवळ आल्यानंतर किती दिवस टिकतील. ज्यांच्या जवळ ते आता गेलेत त्यांनी समजण्याची गरज आहे की ह्या जवळ राहणाऱ्या व्यक्ती नाहीयेत. कारण ज्यांच्याबरोबर ते 15-15 वर्ष राहिले त्यांच्याजवळ टिकू शकत नाहीत, तर आता आपल्या जवळ आल्यानंतर किती दिवस टिकतील. नमस्कार मॅडम, पब्लिक अवेअरनेस मध्ये आपलं स्वागत आहे. आजकालचे राजनीतीमध्ये उथलपुथल बघत आहात. आपल्याला माहिती आहे सगळे जे आहे ती राष्ट्रवादी जे तुतारी पहिलं ते जे राष्ट्रवादी घड्याळच होती आणि आव्हाड साहेबांना सोडून जे आहेत सगळे आता दुसरी पार्टी अजितदादा पवारांची जे नजीब मुल्ला यांच्यामध्ये पक्षामध्ये जे आहे प्रवेश करत आहेत. याने आपल्याला काय वाटतं, यामुळे आपल्या आव्हाड साहेबांना जे आहे काय फरक पडणार काय? नाही, बिलकुल फरक नाही पडणार. बिलकुल फरक पडणार नाही. कारण काय आहे की मुंबऱ्यातली जी लोक आहेत ते मुंबऱ्यातले लोक जे आहेत ते सगळे सुजाण आहेत आणि सगळ्यांना कळतंय की जे अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी पहिल्यांदा तर म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांनी स्थापन केलेली आहे. ती स्थापन केलेली राष्ट्रवादी ही काही म्हणजे अजितदादा पवार गटाने ते त्यांच्याकडनं हिसकावून घेतलेली आहे आणि ती हिसकावून घेतल्याच्या नंतर ती मूळ स्थापन केलेल्या माणसापासून जे लोक गद्दारी करू शकतात आणि आता जे लोक त्या राष्ट्रवादीमध्ये एंट्री घेतलेले होते आणि जे लोक गद्दारीवाल्याच पार्टी बरोबर जात आहेत आणि स्वतःही गद्दारी करतायत. कारण ज्या माणसांनी तुम्हाला इतक्या नावाला रूपाला आणलं आणि घरातनं बसलेल्या बायकांना सुद्धा तिकीट देऊन निवडून आणलं, ज्यांचं काहीही पॉलिटिकल करिअर नव्हतं किंवा सोशल फील्ड मधल्या पण त्या बायका नव्हत्या, अशातल्या ज्या नगरसेविका आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे खरं तर आव्हाड साहेबांचे आभार मानले पाहिजेत की त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव सुद्धा नव्हती जेव्हा की आपण समाजाचे काही देणं लागतो. अशा घरात स्वयंपाक करणाऱ्या बायकांना त्यांनी निवडून आणलं, नगरसेवक पदापर्यंत नेलं. ती माणसं त्या नगरसेविका म्हणा किंवा नगरसेवक म्हणा हे साहेबांना सोडून ज्या वेळेला जातात तेव्हा आपण क्लिअर कट म्हणू शकतो की आता जो अजितदादा गट जो आहे हा गट कम्प्लिटली एक गद्दारी करून तयार झालेला गटच एक वेगळा झालाय. इव्हन त्यांनी स्थापन करणाऱ्या माणसापासून त्याचं चिन्हापासून पक्षापासून सगळं चोरलेलं आहे. त्याच्यामुळे समाज जो आहे जे वोटर्स आहेत त्यांना सगळं समजतंय की स्थापनेवाला कोण होता आणि कोणाबरोबर राहायला पाहिजे. आणि ज्या वेळेला हे सगळे निवडून आलेले नगरसेवक म्हणजे निवडून आले त्यावेळेला ह्यांच्याकरता मतं जी आहेत हे आव्हाड साहेबांच्या तोंडाकडेच बघून दिली होती. त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही, विशेष फरक नाही पडणार काही. त्यांचे जे जवळकी होते तुम्ही पाहिलं असेल एकदम जवळकी लोक होते ते त्यांना सोडून गेलेले, त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? नाही, आता बघा काय आहे माहिती का की एकच ज्यांच्या जवळ ते आता गेलेत त्यांनी समजण्याची गरज आहे की ह्या जवळ राहणाऱ्या व्यक्ती नाहीयेत. कारण ज्यांच्याबरोबर ते 15-15 वर्ष राहिले त्यांच्याजवळ टिकू शकत नाहीत, तर आता आपल्या जवळ आल्यानंतर किती दिवस टिकतील. हे फक्त लालची लोक आहेत ज्यांना काहीतरी हवंय त्याच आशेने गेलेले आहेत आणि 15 वर्ष ते इथेच होते. असं तर नाहीये का जे आता हे 50 कोटी रुपये निधी आलेली आहे याला पाहून नाही हे लोक जे पक्ष प्रवेश इथल्या आव्हाड साहेबांना सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. हे बघा 50 कोटी निधी हा तसा बघाल की मुंबऱ्याकरता आलाय का कौशाकरता आलाय, जो काही आला असेल तो. पण आता काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे, सगळी निधीची कामं थांबणार आहेत. मग निधीची कामं थांबल्याच्या नंतर त्या 50 कोटीची कामं होणार आहेत का? नाही होणार. पण कशासाठी गेलेत हेच कळत नाहीये. आणि 15 वर्षात त्यांनी भरपूर निधी वापरलेला आहे पूर्वी. यांचं असं म्हणणं आहे, काही एक दोन लोकांना विचारलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की यांना निधी कधीही आव्हाड साहेबांनी म्हणजे निधी नाही दिली आणि त्यांना म्हणजे कुठल्याही कामामध्ये स्वतःच म्हणजे त्यांनी आपलं म्हणजे जे पण काय कामं नगरसेवकांची असायची ते कामांना आपलं स्वतः श्रेय घेतलेलं आहे. तर याच्यावर आपण काय म्हणणार? असं नाहीये. तुम्ही तुमच्या एरियात तुम्ही जेव्हा नगरसेवक होतात तुम्ही का जनतेशी संपर्क नाही ठेवला? जाऊन जनतेची प्रायोरिटीवरती तुमचं काम होतं, तुम्हाला निवडून आणून देण्याचं काम केलं. तुम्ही जर का आज असे पण नगरसेवक आहेत ना मुंबऱ्यात की जे एकदम धडाड्याने काम करतायत. बघा शानूकडे, शानू धडाडीने काम करतोय. शानूला थांबवतात का आव्हाड साहेब की काम नको करू म्हणून? अरे तुम्ही घरात बसला होतात, ह्याच्यात आव्हाड साहेबांची काय चूक? तुम्ही कामं नाही करत मग आव्हाड साहेबांनी केली.
मग काय फरक पडतो? कारण आव्हाड साहेबांनी जो जनतेला शब्द दिला होता की मी सांगतोय माझ्या शब्दावरती वोट टाका, यांनी काम नाही केलं तर मी करीन. मग साहेबांना कळत होतं की माझे निवडून आलेले नगरसेवक काम नाही करत म्हणून मी त्यांची कामं केली. काय फरक पडतो? हे असं म्हणतात का आता 15 वर्ष झाले तरी सुद्धा काही विकास पण झाला नाहीये, ते मुंबईमध्ये एक पण विकास दिसून येत नाही. मला सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट सांगा की आता या सेकंदाला म्हणजे या लास्ट मोमेंटला या 6 महिन्यात 8 महिन्यात कोणीतरी इथून तुटाफुटीचं राजकारण चालू केल्याच्या नंतर यांना कळलं का की विकास नाही झाला? त्याच्यापूर्वी विकासाबरोबर विकास आहे याच मंचावर उभे राहून आव्हाड साहेबांच्या बाजूने यांनी बाईट दिल्यात की आव्हाड साहेबने किती विकास किया. यांना यांच्या शब्दावरच ठाम राहता येत नाही. 6 महिन्यापूर्वी काय बोलत होते, 1 महिन्यापूर्वी काय बोलत होते, काल काय बोलत होते आणि आज काय बोलतात? स्वतःच्या शब्दावर ते ठाम नाहीये. मॅडम मी आपल्याला पाहिलेलं आहे, आपण राष्ट्रवादीमध्ये एकदम आव्हाड साहेबांच्या एकदम कट्टर मध्ये पण हे असून सुद्धा अपक्ष लढून सुद्धा पण आपलं काही आपण त्यांना सोडलं नाही. तरी सुद्धा मी पाहिलेलं आहे का आपण वेगळे झाले होते तरी सुद्धा आपलं जे प्रेम होतं ते आव्हाड साहेबांकडेच होतं. जवळ होते तर त्यांना लांब करण्याचं म्हणजे आव्हाड साहेब बिलकुल नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या जे फोडाफोडीचं राजकारण करतात ना त्यांना हे माहिती आहे की कोणाजवळ जाऊन वेळ टाइमपास करायचा. त्यांना माहिती आहे चेतनाकडे जाऊन काही उपयोगच नाही. चेतनाकडे जाऊन एकही पैशाचा उपयोग होणार नाही म्हणून ते माझ्याकडे आले पण नाही. मी खोटं माझं टीआरपी वाढवण्याकरता बोलणार नाही की मला अमुकनी कॉन्टॅक्ट केला, तू माझ्या पक्षात ये, अमुक कर तमुक कर. मला कोणी कॉन्टॅक्ट केला नाही कारण माझ्याबद्दल त्यांना पण गॅरंटी आहे की ही आव्हाड साहेबांना सोडणार नाही. काय त्याच्यामुळे माझ्याकडे कोणी येऊन त्यांचा वेळ पण वाया नाही घालवला. कारण त्यांना एक क्लिअर कट माहिती आहे. आणि राहिला प्रश्न की मी अपक्ष लढले होते त्यावेळेला माझं त्यावेळेलाही हेच म्हणणं होतं. कारण आता जर मी जसं मगाशी बोलले की मी जिच्या अपोजिट लढले होते ती हाऊसवाईफ होती. तिला समाजकारण काय आहे किंवा सोशल ऍक्टिव्हिटी तिचं राजकारणात पण नव्हता ऍक्टिव्ह किंवा सोशल पॉलिटिक्समध्ये पण ती ऍक्टिव्ह नव्हती किंवा सामाजिक कार्यात पण ती ऍक्टिव्ह नव्हती. ती अक्षरशः घरात स्वयंपाक करणारी बाई होती. तेव्हा पण आपण जे लढण्याचा विचार होता त्यावेळेला मी स्वतः 1 वोट माझ्याकरता मागितलेले, 3 वोट राष्ट्रवादीकरता मागितले होते. ह्याचे सगळे साक्षीदार आहेत की 1 मला नारळावर वोट द्या, बाकीचे 3 घड्याळावर द्या. हे मी त्यावेळेला सुद्धा बोलले होते आणि ह्याचं सगळ्यांना माहिती आहे. आणि तो फक्त योगायोग झाला की मी त्यावेळेला अपक्ष लढण्याचं कारण झालं, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि तिकीट म्हणजे ज्याला म्हणतो आपण फॉर्म मागे घेण्याची वेळ निघून गेली होती. आणि काही मिसपरसेप्शन निर्माण झाले होते की चेतनाला सिम्बॉल मिळून सुद्धा ती म्हणजे प्रचार करत नाहीये. आणि काही लोकांनी माझ्याबद्दल गैर सांगितलं की ही प्रचार का करत नाही कारण मी पैसे घेतलेत म्हणून ती माझी मजबुरी झाली होती की प्रचार करून ते इलेक्शन लढणं. तरी सुद्धा मी शेवटच्या 3च दिवसात प्रचार केला होता. माझी तेव्हाही इच्छा नव्हती आणि आजही नाही आणि भविष्यातही नसणार आहे आव्हाड साहेबांच्या विरोधात जाऊन कोणतं काम करायचं. मॅडम आपल्याला काय वाटतं का मुंबईमध्ये विकास झाला नाहीये का? हे बघा मी स्वतः कामाच्या पक्षातली आहे. मी काम करण्याच्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू देणारी बाई आहे. त्याच्यामुळे मला हे कळतंय की विकास कामं झालेली आहेत म्हणूनच मी त्यांच्याबरोबर आहे. विकास कामं झालेली नसती तर मी त्या पक्षाच्या बरोबर नसते. म्हणजे जरुरी नाहीये की आव्हाड साहेबांच्या बरोबर राहण्यासाठी म्हणजे नुसतं साहेब करणं हे पण नाही. मी एक विचारवंत आहे आणि मला कळतंय किती चेंजेस आलेले आहेत इतक्या दिवसांमध्ये. गेल्या 15 वर्षापूर्वी काय होतं आणि ह्या 15 वर्षात काय आहे. म्हणजे मी काय अशी म्हणजे मेंढरासारखी पुढे कोणीतरी चालतंय म्हणून मागे चालणारी नाही. मला माझी स्वतःची विचारबुद्धी आहे आणि मला वातावरण बघून कळतंय की 15 वर्षापूर्वी मुंब्रा काय होतं आणि आता काय आहे आणि हे कोणी केलंय. पण मध्ये जे हॉस्पिटलमध्ये एक दौरा केला होता नजीमुल्ला साहेबांनी, त्यामध्ये असं सांगितलं का तिथे जे कामामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला. आपल्याला काय वाटतं त्या हॉस्पिटलचं काही म्हणजे श्रेय जे आव्हाड साहेब घेतात पण कामं काही झालेली नाही असं वाटत आहे आपल्याला? एक सांगू का की हॉस्पिटलमध्ये त्रुट्या नक्की आहेत, काही ना काही त्रुट्या आहेत, सगळं व्हायला पाहिजे नाही असं नाही. परंतु माझं म्हणणं हेच आहे की हेच नजीबुल्ला आहेत ज्यांनी पूर्वी जेव्हा ते आव्हाडांबरोबर होते तेव्हा तेच त्यांच्या माईकवरनं सांगायचे की आव्हाड साहेब ने उधर हॉस्पिटल आहे महानगरपालिका का 100 बेड का. हेच होते ना ते. आत्ता फक्त त्यांना एक पर्याय मिळाला, कुठेतरी चांगल्या संध्या मिळत आहेत, त्याचा वापर करून ते करतायत. ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ पॉलिटिक्स. आपण आता जे आव्हाड साहेबांचं इलेक्शन आहे आपली कशी प्रतिक्रिया राहणार आहे, त्यांच्याबरोबर आपलं संगीत म्हणजे आपलं सत्य कसं ठेवणार आहे? नाही, मी त्यांच्याबरोबर आहे. त्यांच्यासाठी मी माझ्या 31 मध्ये जेवढं माझ्याच्यानी हार्ट टू हार्ट जितकं होईल तितकं मी त्यांच्यासाठीच काम करणार आहे आणि मला माहिती आहे भविष्यात सुद्धा तेच निवडून येणार आहे.
आपण चेतना दीक्षित यांच्याबरोबर आपली बोलणी झालेली आहे आणि आपण जे त्यांच्याबरोबर चर्चा केली की जे निवडणूक आता आमदारकी आलेली आहे आणि यामध्ये लोक जे सांगतायत का विकास होणार नाही, पण विकास झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे कोणी पक्ष सोडून गेलेले त्यांनी काहीही त्यांना